जांभई येथील सिद्ध सोनूदेव यांचा राष्ट्रीय सर्वधर्म समभाव समाजरत्न पुरस्कार 2025 ते सन्मान। भक्तांचा उत्साहात जल्लोष। इंदापूर पुणे समाजकार्य, अध्यात्म, दानधर्म आणि लोकसेवेचा अखंड वारसा जोपासणाऱ्या श्री सिद्ध सोनूदेव महाराज यांना राष्ट्रीय सर्वधर्म समभाव समाजरत्न पुरस्कार 2025 हा बहुमान मिळाला। कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली आहे। भक्तांच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात सोनूदेवांना सन्मानचिन्ह, शील्ड व मानपत्र देऊन गौरवण्यात आले। त्यानंतर रथातून निघालेल्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा गजर, हलगी, ढोल ताशे, रणशिंगे, लेझिम, मर्दानी खेळ याचा थाटमाट होता। हजारो भक्तांची गर्दी उत्साहाने उचलून वाहत होती। रस्त्यावर पुष्पवृष्टी, भगवे झेंडे आणि जयघोषांच्या घोषणांनी इंदापूर नगरीत नवा इतिहास घडवला। सोनूदेवांच्या मठातून आजवर अन्नदान, गोशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शिक्षण सेवा, दवाखाना, व्यसनमुक्ती केंद्र अशा तब्बल 21 समाजोपयोगी सेवा अव्याहत सुरू आहेत। समाजातील वंचित, पीडित, उपेक्षित घटकासाठी त्यांच्या सेवेला एक वेगळे स्थान मिळाले आहे। भक्तांचा विश्वास, समाजाची कृतज्ञता आणि अध्यात्माचा पाया या त्रिसूत्रीवर सोनूदेवांनी उभारलेले कार्य आज राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावत आहे। हा सन्मान म्हणजे केवळ एका संत पुरुषाचा गौरव नसून संपूर्ण समाजकारणाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे।